नुसता अम्मा नुसता आला खरंच मग तारीफ करणार तशी तर यशिकाची स्कूल 1 जूनपासूनच सुरू झाली आणि सुरू झाल्या ऑनलाईन स्कूल सुरू झाली होती. आजपासून तिची ऑफलाईन स्कूल सुरू होत आहे, त्यामुळे ती खूप जास्त एक्सायटेड होती आणि तिच्यासाठी मी बनवत होती टिफिनला सँडविच. 2 आलू घेतलेले आहेत मी उकडून, त्याला व्यवस्थित आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यावर एक हिरवी मिरची टाकली आहे मी, कांदा आणि थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. बस एवढंच टाकायचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे ज्या गोष्टी असतील जसं की गाजर झालं, त्याच्यानंतर टमाटर, तुम्हाला जे आवडीनुसार टाकायचं आहे, शिमला मिरची वगैरे, तर तुम्ही ते बारीक कट करून टाकू शकता. आता माझ्या इथे सगळ्या गोष्टी संपल्या होत्या, त्याच्यामुळं मी फक्त एवढंच टाकलेलं आहे आणि तेही यशिकाला खूप आवडलं. बस ब्रेडवर आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि तुपाने भाजून घ्यायचं आहे. खूप टेस्टी झाला होता आणि तिला खूप आवडला होता आणि तिने किती आवडीने खाल्ला तुम्ही बघितलं. पण तिला एक घरीसुद्धा मी खायला दिला आणि टिफिनवर सुद्धा दिलं आणि टिफिनमध्ये तिच्या दाल मखनी आणि पोळीसुद्धा होती, कारण फर्स्ट डे आहे आणि तिला स्पेशल वाटायला पाहिजे म्हणून मग तिच्यासाठी सगळ्या गोष्टी आज स्पेशल. तीही खूप जास्त हॅपी होती आणि मीही खूप जास्त हॅपी होती. तीही खूप जास्त बोर झाली होती उन्हाळ्यात घरी राहून, कारण यावर्षीच्या सुट्ट्या अशा झाल्या की आम्हाला माहेरीसुद्धा जाता आलं नाही, कारण बाबा पहिले तर माझ्या बहिणी येऊन गेल्या आणि तेव्हा यशिकाचे पेपर सुरू होते. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला जायचं होतं तेव्हा मग बाबा बाहेर गेले होते, टूरवर गेले होते. बाबांचा सुद्धा मला असं वाटते 15 दिवसाचा टूर होता. त्याच्यानंतर बाबाच माझ्याकडे आले, त्याच्यामुळं आम्हाला माहेरी जाताच आलं नाही. त्याच्यामुळे यशिकाही घरी आणि मी सुद्धा घरी होती. त्याच्यामुळे यावर्षीचा उन्हाळा खूप जास्त बोर झाला होता. वातावरण तुम्ही बघू शकता, पावसाळ्याचं वातावरण झालेलं आहे, वातावरण चेंज झालेलं आहे आणि खूप छान वाटत आहे. खूप सुंदर व्हिडिओ तुमच्यासोबत मी समोर शेअरसुद्धा करणार आहे. साहेबांची तयारी झाली होती, तर साहेबांना जेवायला दिलं दाल मखनी, त्याच्यानंतर पोळी, काकडी, सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेवायसाठी. साहेब गेल्यानंतर आज दुपारी मी फक्त आणि फक्त मूव्ही बघितला. हा मूव्ही कोणता आहे ते तुम्ही मला स्वतःच कमेंट्स करून सांगाल. त्याच्यानंतर यशिकाचा स्कूलचा यायचा टाईम झाला आणि आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ती खूप खुश होती आणि आल्यावर तिने 1 घंट्यापर्यंत फक्त मला स्कूलच्या गोष्टी सांगितल्या, मम्मा असं, मम्मा तसं, आणि एवढी हॅप्पी याच्यासाठी होती ती की तिला पहिल्याच दिवशी मॉनिटरसुद्धा बनवलं होतं, त्याच्यामुळे ती खूप जास्त हॅप्पी होती. त्याच्यानंतर आम्ही तयारी केली आणि यशिकाचे स्कूलचे ड्रेस घ्यायचे होते, जे राहिले होते घ्यायचे, त्याच्यासाठी आम्ही जात होतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी कानातले घालत आहे. एक कानातलं गेलं आणि एक कानातलं जात नव्हतं आणि आज म्हटलं एवढी यशिका हॅप्पी आहे तर तिला थोडंसं बाहेरचं खाऊसुद्धा घालूयात आणि तिचे जे ड्रेस राहिलेले आहेत घ्यायचे ते सुद्धा घेत होतो. आता तुम्हाला इथे सांगते मी की म्हणजे यशिकाच्या पप्पांना आणि यशिकाला बघून मला नेहमी वाटते की काश माझ्या बाबांचं आणि माझं बॉन्ड असं असतं तर किती चांगलं झालं असतं. बघा यशिकाला मी म्हणजे ती चेंजिंग रूममध्ये गेली होती, बट तिचा ड्रेस पॅन्ट व्यवस्थित आहे की नाही, खाली बसल्यानंतर तो खाली जातो का, म्हणजे प्रत्येक गोष्ट तिचे पप्पा स्वतः बघून घेत होते. आणि एवढं तर म्हणजे माझे बाबाही नव्हते असे. तर मला या दोघांचा बॉन्ड बघून खूपदा असं वाटते की यार असा बॉन्ड पाहिजे होता आमचा. आणि आमच्या वेळेस नव्हती एवढी सगळ्या गोष्टीची सूट. आताचेच वडील मला असं वाटते की हे असे असतील आणि खूप छान वाटते मला या गोष्टीसाठी. त्याच्यानंतर मस्तपैकी पाणीपुरी, शेवपुरी खाल्ली आणि नंतर माझा मोबाईलची जी कवर आहे तीसुद्धा खराब झाली होती म्हणून तीसुद्धा चेंज केली. त्याच्यानंतर स्क्रीन गार्ड खूप जास्त खराब झालं होतं, ते सुद्धा चेंज केलं, म्हणून मग समोर जास्त व्हिडिओ काढले नाही. आणि हां, वास्तुपूजनाच्या व्हिडिओला तुम्ही खूप जास्त भरभरून प्रेम दिलं, त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि असाच व्हिडिओला काय आला आता झालं झाला आता चांगलं आहे ना, नाही तसं पुसट दिसत होता इथे, आता छान झालं. तर हे एक पार्सल आलेलं आहे माझ्याजवळ ज्याच्यात आहे साड्या. आणि मी तुम्हाला सांगते की मी एवढी आतुरतेने वाट बघितली या साड्यांची की ज्याची काही हद नाही. का बरं बघितली ते सांगते. एकतर ह्या दोन्ही साड्या आहेत ट्रेंडिंग साड्या आहेत दोन्ही पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ब्लाऊज विथ साडी बोलवलेली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की वटपौर्णिमेला मला घालायला ही साडी पाहिजे होती, त्याच्यासाठी मी बोलवली होती. आणि ही साडी लेट झाली, त्याच्यामुळं मी वटपौर्णिमेला ही साडी घालू नाही शकली. तर आता मी तुम्हाला दाखवते कशी आहे. तर हे बघा तुमच्यासमोरच आता खोलत आहे. वाव, बढिया. पहिले ब्लाऊज सुंदर, वाव. हे बघा ब्लाऊज खूप सुंदर.
आणि हे कॉम्बिनेशन एक नंबर आहे बघा. कॉम्बिनेशन ही साडी आहे आणि हे ब्लाऊज आहे. खूप भारी असं कॉम्बिनेशन आहे आणि साडीचा कापड खूप छान आहे. इथे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे. अंगावर एकदम चापून चोपून बसणारी अशी ही साडी आहे. आणि मेन म्हणजे याच्यावरची डिझाईन बघा किती सुंदर आहे. आणि ब्लाऊज पण खूप सुंदर आलेला आहे बघा. असं आहे कॉम्बिनेशन आहे. तर ही साडी मला घालायची होती, त्याच्यासाठी मी बोलवली होती. आणि आता ही जी साडी आहे, तर ही साडी जरा स्पेशल आहे. दुसरी 2 मिनिटं थांबा, कारण ही साडी खूप जास्त ट्रेंड आहे, खूप जास्त. जर तुम्ही बघितली असेल तर. आणि खूप भारी अशी ही साडी आहे. त्याच्यामुळं वाव वाव बघा बघा, कलर बघा किती सुंदर आहे. आणि हे आहे याच्यावरचं ब्लाऊज. एवढं भारी कॉम्बिनेशन आहे हे. आणि सध्या एवढं ट्रेंड चालू आहे या साडीचं की मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून मला हे बोलवायची होती आणि घालायची सुद्धा होती स्पेशली वटसावित्रीला. बट ठीक आहे. हे बघा ब्लाऊज, वाव ब्लाऊज किती सुंदर असं ब्लाऊज आहे. हे बघा वाव. आणि मागून पुढून दोन्ही साईडनी डिझाईन आहे. खूप सुंदर ब्लाऊज आहे. आणि याची साडी बघत बस वाव वावच आहे आज, कारण की खरंच साडी खूप वाव आहे. तुम्ही बघू शकता, साडीची किंमत आहे 2000 रुपये. याच्यात कलरसुद्धा आहेत आणि खूप सुंदर साडी आहे. जर तुम्हाला लग्न असेल, तुम्ही नवीन नवरी असाल, तर तुम्ही ही साडी घालू शकता. खूप सुंदर अशी ही साडी आहे. हे बघा खूप सुंदर आहे. बिलकुल तुम्ही ट्राय करा. आणि याचा सुद्धा कपडा असा आहे की जो अंगावर चापून चुपून बसतो असा. सुंदर साडी आहे. तर या साडीची मी खूप वाट बघितली वटसावित्रीला, बट नाही भेटली ही साडी मला वटसावित्रीला. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता मी घालणार आणि मस्त फोटोज व्हिडिओज काढणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. आणि तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, तुम्हाला मी लिंकसुद्धा देणार. दोन्ही साड्या सुंदर आहे. लग्नात घालायसाठी नवीन नवरी असाल तर, किंवा आता भरपूर खूप सगळे सणच सुरू होणार आहे. जुलै महिन्यापासून तुम्हालाही ऑगस्ट महिन्यापासून तुम्हालाही माहिती आहे की भरपूर सगळे असे सण सुरू होतात. तर तेव्हासाठी तुम्ही आत्तापासून ह्या साड्या ऑर्डर करून ठेवू शकता. तर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, सोबतच मला सांगा की तुम्हाला माझे हे डेली रुटीनचे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.